नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद कुलकर्णी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज मी आपल्यासाठी जो विषय घेऊन आलो आहे तो विषय असा आहे की बहादूर शाह जफर, ज्याचा कालखंड 1775 ते 1862 असा होता। भारतातील मुघल साम्राज्याचा सर्वात शेवटचा संस्थापक आणि उर्दू विषयातील सर्वात सुप्रसिद्ध शायर म्हणून ज्याची ख्याती होती असा हा बहादूर शाह जफर। आपल्या 1857 मध्ये आपल्या भारताचा जो सर्वात पहिला स्वतंत्रता संग्राम झाला होता, याच्यामध्ये जे आपले भारतीय सैनिक होते, या भारतीय सैनिकांचं नेतृत्व देखील या बहादूर शाह जफर यांनी केलेलं होतं। त्याचबरोबर एकदा काय झालं की युद्धामध्ये हरल्यामुळं इंग्रजांनी त्यांना बर्मा या ठिकाणी पाठवलं। आता बर्मा हे काय आहे की बर्मा म्हणजे आत्ताचं जे म्यानमार आहे त्याला त्या तत्कालीन बर्मा असं म्हणायचे। या इंग्रजांनी त्याला युद्धामध्ये हरल्यामुळे बर्मा या ठिकाणी पाठवलं आणि तिथंच या राजाचा मृत्यू झाला। ह्याच्या आयुष्यातला एक छानसा असा प्रसंग मी आपल्याला सांगणार आहे की एक मेजर हडसन नावाचा एक मेजर होता, ज्या मेजरला या मुघल सम्राटाला अरेस्ट करायचं होतं किंवा पकडायचं होतं। ह्या मुघल सम्राटाला म्हणजेच बहादूर शाह जफर यांना पकडण्यासाठी ज्या वेळेला हा मेजर हडसन हिमायूच्या दरबारात पोहोचतो, या मेजर हडसनला माहीत होतं की हिमायूच्या दरबारामध्ये हा मुघल सम्राट म्हणजे बहादूर शाह जफर आपल्या 2 मुलांसहित लपून बसलेला आहे। पण बहादूर शाह जफरला पकडणं एवढं पण सोपं नव्हतं। हे माहीत असून देखील हा मेजर हडसन तिथं त्याला पकडण्यासाठी किंवा अरेस्ट करण्यासाठी हिमायूच्या दरबारात गेला। आता गेला तर खरं, पण हा पण काही कमी नव्हता। हा मेजर हडसन पण खूप हुशार होता। याला माहीत होतं की जो बहादूर शाह जफर जो आहे, जो मुघल सम्राट जो आहे, याला हा उर्दू भाषिक आहे आणि याला उर्दू भाषेचं चांगल्या प्रकारे नॉलेज आहे। म्हणून या मेजर हडसननं काय केलं की स्वतःला बोलता येईल इतपत उर्दू भाषा शिकून घेतली आणि ज्यावेळेला हा हिमायूच्या दरबारात पोहोचतो त्यावेळेला यानं काय केलं की एक युक्ती केली की मेजर हडसननं काय केलं की बहादूर शाह जफरला त्याच्या भाषेत म्हणजे उर्दू भाषेमध्ये आवाज दिला आणि एक वाक्य बोलला। मेजर हडसन जो वाक्य बोलला ते वाक्य असं होतं की दमदमे में दम नहीं खैर मांगो जान की, दमदमे में दम नहीं खैर मांगो जान की, ऐ जफर ठंडी हुई अब तेग हिंदुस्तान की, ऐ जफर ठंडी हुई अब तेग हिंदुस्तान की। आणि ज्या वेळेला हा मेजर हडसन हे वाक्य बोलला त्यावेळेला मेजर हडसनचं हे वाक्य ऐकून बहादूर शाह जफरला म्हणजेच मुघल सम्राटाला दम निघाला नाही आणि मुघल सम्राटानं याच्या या वाक्याला याच भाषेमध्ये म्हणजे उर्दू भाषेमध्ये एक उत्तर दिलं। ते उत्तर एवढं छान होतं की मुघल सम्राट बहादूर शाह जफर काय म्हणतो या मेजर हडसनला कि गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, गाजियों में बू रहेगी जब तक ईमान की, तख्त ए लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की, तख्त ए लंदन तक चलेगी तेग हिंदुस्तान की। असं उत्तर या बहादूर शाह जफरनं म्हणजेच मुघल सम्राटानं उर्दू भाषेतून या मेजर हडसनला दिलं। असा हा राजा होता। मित्रांनो, जर माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।